जे काही बाबी त्या सांगतो तसं मी अगोदर सांगितलं, जलद न्याय द्या. जलद निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया, प्रत्येक स्तरावर वेळ मर्यादेचे काटेकोर पालन. म्हणजे एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपास किती दिवसात पूर्ण करायचा याचं बंधन आमच्यावर टाकलेलं आहे. नंतर जेव्हा तो गुन्हा कोर्टात जाईल आणि कोर्टामध्ये त्याच्यावरती चार्ज फ्रेम केला, जशी चार्ज फ्रेम करणं म्हणजे केस बोर्डावर येणं, ती आली की ती केस किती दिवसात संपवायची याची देखील न्यायालयावरती त्यांनी वेळेचं बंधन टाकलेलं आहे. नंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तंत्रज्ञान आधारित कायदेशीर प्रक्रिया. हा एक महत्त्वाचा बदल केला आहे की तुम्ही फोटो काढतात, मोबाईलवर व्हिडिओ घेतात, तर आतापर्यंत याला कायदेशीर पुराव्याच्या दृष्टीने मान्यता नव्हती. तर या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पोलीस देखील आता काही महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये स्टेटमेंट घेतील तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल, त्याचप्रमाणे त्याची फोटोग्राफी केली जाईल, पंचनामा करताना त्याची पण व्हिडिओग्राफी केली जाईल, साक्षीदार जे काही स्टेटमेंट देतो त्याची पण नाही का चित्रीकरण केलं जाईल आणि हे सगळं चित्रीकरण कोर्टामध्ये पाठवलं जाईल आणि त्याला पुराव्याच्या दृष्टीने त्याला मान्यता असणार आहे. त्यामुळे आता हे व्हिडिओ आणि जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे मोबाईलचं, त्याला देखील कायदेशीर मान्यता दिलेली आहे. अद्ययावत कायदेशीर व्याख्या, काही पूर्वीच्या व्याख्या ज्या होत्या कायद्याने त्या फार क्लिष्ट होत्या, त्या सुटसुटीत करण्यात आल्या या कायद्यामध्ये. कायद्याची मजबूत अंमलबजावणी म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. जसं आपल्याला माहिती आहे, आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ज्या चॅप्टर केस जातात, माहिती तुम्हाला कुठे जातात चॅप्टर केस? एसीपीकडे जातात. ग्रामीण भागात कुठं जायचं माहिती आहे का? पूर्वी जो ग्रामीण भाग, आता पहिले आपला भाग पुणे ग्रामीण असेल ना, तेव्हा चॅप्टर केस कुठं जात होतं माहिती आहे का? तहसीलदाराकडे जात होत्या. तर तहसीलदारांकडे गेल्यानंतर आम्हाला थोड्याशा काही मर्यादा येत होत्या. आता ते शहरामध्ये ते एसीपीकडे पावर दिले कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची. आता या नवीन कायद्यामध्ये ते डीसीपी किंवा ॲडिशनल एसपी या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते देखील पोलिसांकडेच ते अधिकार दिलेले आहेत, ज्यामुळे चॅप्टर केसवर कठोर कारवाई करणं, योग्य ते बंधनं घालणं हे पोलिसांना सुलभ होणार आहे. आता आपल्याकडे आपण एसीपीकडे पाठवत होतो, तर आता आमच्या आजपासून ज्या चॅप्टर केस आहेत त्या डीसीपीकडे जातील का, त्याची चांगली अंमलबजावणी व्हावा. न्यायदान कायद्याच्या अंमलबजावणीची भूमिका मजबूत केलेली आहे. नंतर समुदाय सेवा हा एक याच्यामध्ये नवीन शिक्षेचा प्रकार ॲड केला आहे. म्हणजे आपल्या ज्या पूर्वीच्या शिक्षा होत्या त्यामध्ये साधी कैद किंवा मजुरीची कैद, जन्मठेप या अशा शिक्षा होत्या, फाशी अशा शिक्षा होत्या. पण या कायद्यामध्ये समुदाय सेवा म्हणजे समाजासाठी काही ती सेवा करायची. म्हणजे आता काही गुन्ह्यांमध्ये कोर्ट त्या आरोपीला एखादी सेवा करण्याची शिक्षा देऊ शकतो. पण त्या विविध प्रकारच्या सेवा आहेत, ज्या समाजासाठी ज्या काही सेवा आहे त्या सेवा त्यांना करण्याचं कायदे कोर्ट आदेश देऊ शकेल. याचा उद्देश असा आहे की प्रत्येक गुन्ह्यामध्ये आत टाकलं पाहिजे असं नाही आहे. तर काही जे थोडेसे कमी महत्त्वाचे गुन्हे आहेत त्यामध्ये जेलमध्ये टाकण्याऐवजी ज्याला समुदाय सेवा दिली तर समाजाची सेवा पण होईल आणि ती व्यक्ती सुधारण्यासाठी देखील त्याची मदत होईल. हा एक त्या मागचा उद्देश आहे. नंतर पारदर्शकता आणि जबाबदारी मी आपल्याला सांगितलं की आपल्याला FIRची कॉपी लगेच मिळते, बरोबर ना? तुम्ही गुन्हा जेव्हा दाखल करता तुम्हाला FIRची प्रत आम्ही लगेच देतो, परंतु त्या गुन्ह्याचं पुढे काय होतं हे माहीत पडत नाही. म्हणून आता कायदेशीर बंधन असं टाकलं आहे की गुन्हा दाखल केल्यानंतर 90 दिवसाच्या आत आम्ही पोलिसांनी फिर्यादीला कळवायचं की त्याचा तपास कुठपर्यंत आला आहे आणि ते त्याला लेखी कळवायचं आहे. आजपर्यंत तरतूद नव्हती. तर ही तरतूद आणण्यामागे पारदर्शकता आणणं हा एक उद्देश आहे. कोणताही गुन्हा असेल दाखल तर 90 दिवसानंतर त्याचं चार्जशीट गेलेलं असो की गुन्हा तपासावर प्रलंबित असो, आम्हाला तुम्हाला त्या गुन्ह्याची तपासाची काय सद्यस्थिती आहे ही आम्ही तुम्हाला कळवायचं आहे. नंतर कायदेशीर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि पीडितांचा सहभाग वाढवणे. म्हणजे पीडित व्यक्ती आहे त्यांना देखील कोर्टाच्या ज्या सुनावणी आहेत त्यावेळेला त्यांना हजर राहता येईल, त्यांना
त्या सगळ्या गोष्टीचे अधिकार दिले की त्यांच्या समोर ती सुनावणी होईल आणि त्यांना समजू शकेल की त्यांच्या केसमध्ये काय चाललं आहे. नंतर अनुपस्थितीमध्ये सहपरीक्षा म्हणजे चार्ज फ्रेम केल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्याचा निकाल लावायचा आहे आणि त्यासाठी जर आरोपी अनुपस्थित असेल, आता काय की आरोपी नसला तर पुढची तारीख मिळते की आरोपीच्या वकिलाने तारीख मागितली तरी पुढची तारीख दिली जात होती, पण आता तसं होणार नाही. आरोपी गैरहजर असला तरी त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुनावणी केली जाईल आणि लवकरात लवकर त्या खटल्याचा निकाल लावला जाईल. आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आता पहिले 3 कायदे जे आहे, भारतीय दंड संहितेचं नाव झालेलं आहे भारतीय न्याय संहिता. जे फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्याचं नाव झालेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि तिसरा जो आहे पुरावा कायदा, त्याला भारतीय साक्ष अधिनियम. असे 3 नाव दिलेले. त्या नावातच तुम्हाला लक्षात येईल की त्याचा उद्देश काय आहे. आता तपासाचं आणि ट्रायलचं जे बंधन आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी वेळ मर्यादा दिलेली आहे की पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर किती दिवसात त्याचा तपास संपला पाहिजे, कोर्टात गेल्यानंतर किती दिवसात चार्ज फ्रेम झाला पाहिजे, म्हणजे सुनावणी किती दिवसात सुरू झाली पाहिजे, आणि एकदा सुनावणी सुरू केली तर ती केस किती दिवसात त्याचं ट्रायल संपून निकाल लावला पाहिजे, याबद्दल सगळ्यांना कालमर्यादा आखून दिलेल्या आहे. प्रथम खबरी अहवाल, FIR जी तुम्ही देतात, सध्या तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन FIR देतात. आता तुम्ही ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देखील तक्रार देऊ शकता, परंतु त्याला बंधन असं आहे की जेव्हा तुम्ही ईमेलवरती, ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जेव्हा तुम्ही तक्रार पाठवता तर 3 दिवसाच्या आत तुम्ही पोलीस स्टेशनला आलं पाहिजे तक्रार देण्यासाठी. हल्ली बरेच लोक ईमेलचा वापर करतात. ईमेलवर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी देत असतात आणि अशी जेव्हा तक्रार ईमेलवर येईल तर तेव्हा ती तक्रार आल्यानंतर पोलीस स्टेशनकडून तुम्हाला फोन येईल की तुमची तक्रार आमच्याकडे आलेली आहे, तुम्ही तुमची FIR देण्यासाठी 3 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला या. आणि जर तुम्ही 3 दिवसात आले तर गुन्हा नोंदवला जाईल, नाही तर तुमची तक्रार ही फाईल केली जाईल. सध्या काय तुम्ही अर्ज करतात, अर्ज तसेच प्रलंबित असतात आणि त्याच्यावरती काय कारवाई पण होत नाही. बरेच लोक पोलीस स्टेशनला जात पण नाही, काय झालं त्यांची तक्रार समजून घेण्यासाठी. पण आता त्याचं बंधन टाकलं की 3 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती निकाल घ्यायचा आहे, 3 दिवसात तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं आहे आणि तुमची तक्रार द्यायची आहे. नंतर वैद्यकीय तपासणी अहवाल, जे बलात्कारित महिला आहेत, जे पीडित महिला आहेत, त्यांची जेव्हा वैद्यकीय तपासणी केली जाते तर सध्या वैद्यकीय अधिकारी आम्हाला त्यांच्या सवडीने त्याचे अहवाल देतात. कधी 15 दिवस लागतात, कधी महिना लागतो. आता तो अहवाल 7 दिवसाच्या आत द्यायचा आहे. तो कायद्यात त्यांनी बंधन टाकलेलं आहे, म्हणजे कायदेशीर त्यांच्यावर बंधने त्यांनी 7 दिवसाच्या आत दिलंच पाहिजे, नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. नंतर पीडित आणि माहितीदार यांना तपासातील प्रगती कळविणे, जे मी आता बोललो, जे पीडित किंवा जे काही ज्यांनी फिर्याद दिली आहे ते त्याला कळवायचं आहे, म्हणजे त्याला समजेल की नक्की पोलिसांना त्याच्या गुन्ह्यात काय तपास चालला आहे. एक पारदर्शकता त्यामध्ये राहील. नंतर आरोप दोषारोपणांचे प्रारूप, जसं मी बोललो की 60 दिवसाच्या आत चार्जशीट गेल्यानंतर कोर्टाने त्याचा चार्ज फ्रेम करायचा आहे. अनुपस्थित सुनावणी, जे आता मी बोललो की जर तो आरोपी हजर नसेल तर त्याच्या गैरहजेरीमध्ये सुनावणी घेतली जाईल. न्यायालयाचा निर्णय हा जो आहे ट्रायल संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत निकाल द्यायचा आहे. न्यायालय निकाल जे आहे जास्त दिवस राखून ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे जो काय न्याय निकाल दिला जाईल त्याची प्रत, त्याची कॉपी ही तुम्हाला ऑनलाईन बघता येईल. कोर्टाचं जे काही संकेतस्थळ आहे त्याच्यावरती तुम्हाला ते बघणं सहज शक्य होणार आहे. मुदतीत कार्यवाहीचे फायदे त्यांनी सांगितले की जलद न्याय मिळेल. जे काही तपास चालले किंवा कोर्टात जे काही ट्रायल चालले त्यात पारदर्शकता राहील आणि काम अधिक कार्यक्षमतेने होऊ शकेल. कायदा थोडा क्लिष्ट असतो, कोणाला कंटाळा नाही आला ना? नाही. मागे थोडा मी एक जे पीडितांचं बोललो की आज जी पीडित व्यक्ती आहे ती कोणी असो, महिला असेल किंवा जो जखमी आहे तो असेल, त्याला काही समजत नाही पुढे त्याचं काय चाललंय, त्याच्या केसमध्ये काय चाललंय, कोर्टात काय चाललंय.
तर हा कायदा जो आहे तो पीडित केंद्रित दृष्टिकोन या कायद्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये पीडितांना फौजदारी न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवून कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे पीडितांना एक आहे सहभागी होण्याचा अधिकार. BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये कलम 360 नुसार पीडिताला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय खटला मागे घेण्यास न्यायालय परवानगी देणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती पीडित आहे, एखादी जखमी आहे किंवा एखादी शोषित महिला आहे, तर तिचं म्हणणं मांडण्याचा तिला अधिकार आहे. तिचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोर्ट केस क्लोज करू शकत नाही किंवा केस निकाली काढू शकत नाही. सुलभ न्याय प्रक्रिया. आता यामध्ये एक प्रथम खबरी अहवाल जो आहे, आम्ही जे FIR दाखल करतो तर त्याला आता त्यांनी 0 FIR म्हटलंय. पूर्वी आम्ही म्हणायचो की ही घटना आमच्या हद्दीत घडलेली नाही आहे, ही अमुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे, आणि आम्ही त्या तक्रारदाराला सांगत असायचो की तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. आता ती सोय इथे राहिलेली नाही आहे. कोणीही व्यक्ती कुठेही तक्रार करू शकते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे माहीत नसते काय, त्याला पोलिसांच्या सीमा माहीत नसतात. तो जिथे कुठं जवळ पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जातो आणि मग त्याला सांगितलं जातं की हे आमची हद्द नाही, तुम्ही त्या हद्दीत जा, त्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. आता तसं होणार नाही. हे पीडित व्यक्ती ज्या पोलीस स्टेशनला जाईल त्या पोलीस स्टेशनने त्यांची तक्रार नोंदवायची आहे. तर माहितीचा अधिकार. पीडिताला प्रथम खबर अहवालाची प्रत विनामूल्य मिळण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच तपासाच्या प्रगतीबाबत 90 दिवसाच्या आत पीडिताला माहिती देणे बंधनकारक आहे. म्हणजे फिर्यादीला पण द्यायची आहे आणि जी पीडित व्यक्ती आहे त्यांनाही 90 दिवसाच्या आत माहिती द्यायची की या गुन्ह्यावर काय झालं आहे. नंतर पारदर्शकता त्यामध्ये आहे. नवीन कायद्यात पीडिताला खटल्यातील पोलीस अहवाल, प्रथम खबर अहवाल, साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती मिळण्याचा अधिकार आहे. आतापर्यंत कसं होतं की ज्या आरोपीवरती आमचा गुन्हा आम्ही कोर्टात पाठवतो त्याला एक त्याची कॉपी दिली जायची. माहिती का बऱ्याच जणांना? जो कोणी आरोपी आहे त्याला खटला जो पाठवला त्या खटल्याची एक प्रत दिली जायची. साक्षीदारांची टिपणं, जो काय आम्ही पुरावा जोडला आहे त्याला दिला जायचा. पण आता या कायद्याप्रमाणे पीडित व्यक्तीला देखील त्याची प्रत द्यायची. त्याला देखील समजेल की पोलिसांनी काय तपास केला आहे, कुणाचे जबाब घेतले, काय पुरावे जोडले आणि ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे देखील त्याला बघता येणं शक्य होणार आहे. आणि तपास आणि खटल्याच्या विविध टप्प्यांवर पीडितांना महत्त्वाची माहिती देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे कोर्टात काय चाललंय, पुढे जेव्हा केस पोलिसांकडून कोर्टात जाते तर त्या ठिकाणी देखील त्यांच्या केसवरती काय कारवाई केली जाते हे देखील त्यांना समजण्याचा अधिकार आहे. या नवीन कायद्यामध्ये त्यांनी साक्षीदारांची संरक्षण योजना आणलेली आहे. आपल्याकडे बऱ्याच जणांना माहिती आहे की लोक पुढे साक्ष द्यायला येत नाही, घाबरतात. का? तो आरोपी त्यांचं काही कमी जास्त करेल, त्यांना त्या गावात राहायचं असतं, त्या भागात राहायचं असतं, त्यांचा व्यवसाय करायचा असतो, उदरनिर्वाहाचं साधन चालवायचं असतं. म्हणून बऱ्याच वेळा लोक पुढे साक्ष द्यायला येत नाही. पण या नवीन कायद्यामध्ये साक्षीदारांच्या संरक्षणाची योजना देखील सांगितलेली आहे. अर्थात ही योजना त्या राज्य शासनाला सांगितले, त्यांना ते ड्राफ्ट करायला सांगितले कशा कोणत्या पद्धतीने ती योजना आणायची, पण त्यांनी त्या योजनेचं इथे तरतूद केलेली आहे. साक्षीदार न्यायाचे स्तंभ, सत्याचा आवाज. साक्षीदार हे न्यायाचे डोळे आणि कान म्हणून न्यायालयात सत्य आणि न्यायाच्या दिशेने मार्ग दाखवण्याची कामी महत्त्वाची भूमिका पाडतात. या कायद्याचा उद्देश साक्षीदारांना नुकसानापासून वाचवणे तसेच त्यांची सुरक्षा निश्चित. आता त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने साक्षीदारांना धमकी आणि दहशतीपासून वाचवण्याकरिता महत्त्वपूर्ण आवश्यकतेचा स्वीकार करून साक्षीदार संरक्षण योजनेची सुरुवात केली आहे. जबाबदार कायदेशीर प्रणाली, न्यायालयीन आदेश, मतांशी समन्वय. राज्य सरकारांना साक्षीदार संरक्षण योजना तयार करण्याचे आणि त्याला अनुसूचित करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. मी जे आता आपल्याला म्हणलं की स्टेट गव्हर्नमेंट जे आहे हा आपला सेंट्रलचा कायदा आहे, राज्य शासन जे आहे याबद्दलचं नियम आणि कायदा करू शकेल.
याचे साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला त्याचप्रमाणे कोर्टामध्ये निर्भय वातावरणात येऊन त्यांनी साक्ष द्यावं असा यामागचा उद्देश आहे. त्यामध्ये मालमत्तेची जी आहे जलद विल्हेवाट लावण्याबाबत देखील तरतुदी दिलेल्या आहेत. मालमत्ता दीर्घकाळ पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात जी असते ती जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. त्या अनुषंगाने नाही का त्यांनी काही तरतुदी केलेल्या आहेत. नवीन कायद्यानुसार दंडाधिकाऱ्यासमोर तपासात किंवा सहपरीक्षेत मालमत्ता हजर करण्याच्या प्रक्रियेची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली जाईल असं नमूद आहे. फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी रेकॉर्ड भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार तपास, न्याय चौकशी किंवा इतर कायदेशीर कारवाईमध्ये पुरावा म्हणून स्वीकार्य आहे. ते मालमत्तेच्या संदर्भात घेतलेल्या प्रत्येक कारवाईची तपशीलवार नोंद सुनिश्चित करते. म्हणजे आता आम्ही काय करतो की एखाद्याची गाडी जप्त करतो पुण्यात वापरलेली आहे किंवा इतर मोबाईल किंवा अजून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्ही जप्त केले जातं तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून देखील कोर्टाला सादर करले तर ते मान्य असणारे कोर्टात हजर करायचं म्हणून ती मालमत्ता ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. नंतर अशी जी मालमत्ता जी आहे जी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी केली आहे 30 दिवसांच्या आत त्याची विल्हेवाट लावण्याची कोर्टाकडनं परमिशन दिली जाईल. यामध्ये पण पारदर्शकता असणार आहे आणि जे विनाकारण जे काही मालमत्ता किंवा मुद्देमाल जो पोलिसांकडे पडलेला असतो, मोठ्या प्रमाणात गाड्या पडलेल्या असतात, त्या देखील आता ठेवायची आवश्यकता नाही. त्या देखील आपल्याला जलद गतीने देता येईल आणि त्याच्याकडनं जे काही मालमत्तेचं नुकसान होते ते नुकसान पण थांबवता येईल आणि कोर्टाला देखील व्यवस्थित पार पडू शकेल. कोर्टात देखील अशा प्रकारची मुद्देमाल ठेवण्याची व्यवस्था कुठेही नाही आहे आणि त्यांच्याकडे देखील ते ओझं कमी होणार आहे. तर आपण आज बघतो की बातम्या वाचतो की विविध तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गुन्हेगार किंवा आरोपी ठेवले जात आहे. तर ते प्रमाण देखील कमी करण्याचा यामध्ये मानस आहे. त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कम्युनिटी सर्व्हिस, समाजाची सेवा करणं, ती त्यांनी त्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. आणि गुन्हा केल्यानंतर बऱ्याच वेळा एखाद्या आरोपीला जामीन मिळत नाही, तो वर्षानुवर्ष जेलमध्ये पडलेला असतो. तर त्यात त्यांनी सांगितले की जी काही कमाल शिक्षा असेल त्या गुन्ह्याची, समजून घ्या एखाद्या गुन्ह्याला 15 वर्ष शिक्षा आहे आणि जर तो व्यक्ती 1/3 म्हणजे 5 वर्ष जर ती जेलमध्ये असेल तर त्याला जामीन दिला पाहिजे अशी देखील या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आरोपींच्या पुनर्वसनासाठी काही तर सांगितलं गेलेलं आहे. अनावश्यक लोकांना कोठडीत ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचं देखील यामध्ये तरतूद आहे. ग्रामीण भागासाठी काही तरतुदी यामध्ये घेतल्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी जर आपण बघितल्या तर भारतीय न्याय संहितेमध्ये बेकायदेशीर वेठबिगारी, प्राण्यांबाबत हयगयीचे वर्तन, चोरी, हिसकावणे हा एक नवीन गुन्हा यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे स्नॅचिंग, ज्याला आपण मोबाईल स्नॅचिंग किंवा चेन स्नॅचिंग म्हणतो, जे महिलांचं गंठण खेचून घेऊन जाणं, हिसकावणे हा एक त्यामध्ये एक नवीन गुन्हा केला आहे. जनावरास ठार मारून किंवा विकलांकडून आगळीक करणे, इजा करणे, सार्वजनिक निचरा गटारे भरून वाहू देणे, विस्तव किंवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक करणे, तसेच कृषी क्षेत्राकरिता पाण्याचा कमी पुरवठा करणे किंवा मनुष्यासाठी अन्न किंवा पाणी किंवा जनावरांसाठी पाणी पुरवठा कमी करणे, या अशा पण काही ग्रामीण भागातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये काही तरतुदी आहेत. त्यामध्ये गावाच्या कारभाराविषयी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की जवळच्या दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी यांना देण्याजोगी कोणतीही माहिती असेल तर त्यांनी त्याविषयी लवकरात लवकर अहवाल सादर करावा. हे आपल्या पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक यासाठी ही तरतूद आहे की जर काही माहिती पोलिसांना देणं आवश्यक असेल तर त्यांनी दिली पाहिजे. ते कायदेशीर बंधन त्यात टाकलेलं आहे. तसेच अचल संपत्ती जसे की जमीन किंवा पाणी याचे वापराविषयी हक्क आणि वादविवादाविषयी वापराव्याची कार्यपद्धती नमूद केलेली आहे. या जमिनीचे जे काही वाद किंवा पाण्याचे वाद आहेत त्यासंबंधी 2 गटामध्ये 2 व्यक्तीमध्ये वाद असतील त्याची काय कारवाई करायची याची देखील तरतूद आहे.
तसंच समुदाय सेवा जी बोललो तुम्ही, समुदाय सेवा ही कोणत्या गुन्ह्यांमध्ये दिली जाऊ शकते, कोणत्या प्रकारच्या कृत्यांमध्ये दिली जाऊ शकते, या पण त्यात दिलेल्या आहे. त्यात आहे लोकसेवकाचा अवैध धंद्यात सहभाग, उद्घोषणेला अनुसरून उपस्थित राहण्याचे टाळणे. म्हणजे ज्या आरोपीला प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणतो आपण, फरारी म्हणतो आपण, घोषित केलेलं असतं, तो हजर राहत नसेल तर त्याच्याविषयी आहे. लोकसेवकास कायदेशीर शक्तीचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. जे आपण बघतो बरेच लोक आत्महत्येची धमक्या देतात शासकीय यंत्रणेला वेठीस धरण्यासाठी, त्यांना देखील यापुढे आता समुदाय सेवा म्हणजे समाजसेवेची शिक्षा दिली जाऊ शकते. चोरीच्या मालाची किंमत 5,000 रुपयापेक्षा कमी असल्यास व प्रथम दोष सिद्ध झाल्यास, चोरी केली एखाद्या व्यक्तीने, त्याची जर जी काही चोरी केलेली मालमत्ता आहे त्याची किंमत 5,000पेक्षा कमी आहे किंवा त्याचा पहिला गुन्हा आहे तर त्याला देखील दिले जाऊ शकते अशी शिक्षा. मद्यधुंद व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, दारू पिऊन जो सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करतो, अश्लील वर्तन करतो, तर त्याला देखील ही शिक्षा सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे अब्रू नुकसानीबद्दल देखील त्यामध्ये आहे की जे अब्रू नुकसानीचे गुन्हे आहेत त्यामध्ये देखील त्यांना सामुदायिक सेवेची शिक्षा दिली जाईल. आपल्या मॅडमने आता मगाशी सांगितलं की ॲसिड हल्ल्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या जास्त स्ट्रिक्ट केल्या गेल्या आहेत. पूर्वी त्यामध्ये फक्त ॲसिड हा शब्द होता, त्याची व्यापकता वाढवलेली आहे. त्यामध्ये ज्वलनशील स्वरूपाचे पदार्थ देखील घेण्यात आलेले आहे की जे महिलांविषयी गुन्हे होत असतात. त्याबद्दल एक सांगितलं आहे. मगाशी मी आपल्याला हिसकावणे सांगितलं आहे, तर हिसकावणीबद्दल देखील त्यांनी हिसकावण्याचे प्रकार जे आहेत त्याचे देखील त्यामध्ये एकत्र केले. आता आम्ही एखादी चेन स्नॅचिंग झाली तर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत होतो, पण आता चेन स्नॅचिंग किंवा मोबाईल स्नॅचिंग यासाठी हिसकावणे ही एक वेगळी कलमाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल देखील शिक्षा सांगितलेली आहे. मॉब लिंचिंग हा एक नवीन प्रकार अलीकडच्या काळात झाला आहे की जमावाने एका व्यक्तीला टार्गेट करून मारणं आणि त्याच्यावरती अन्याय अत्याचार करणं. तर मॉब लिंचिंगला देखील यापूर्वी आम्ही राईटची कल्पना लावत होतो, तर त्यासाठी मॉब लिंचिंग म्हणजे एखाद्या समुदायाने एखाद्या व्यक्तीला त्याच्यावरती अन्याय करणं किंवा त्याला मारहाण करणं, त्याच्यावरती हल्ला करणं, ह्या गोष्टीसाठी देखील वेगळी कलमं करण्यात आलेली आहे. मानव तस्करी, जसं मॅडम बोलल्या, मानव तस्करीची पण त्यामध्ये तरतूद केलेली आहे. संघटित गुन्हेगारी, आता आपण सध्या मोका कायदा लावतो की एखाद्या सराईत गुन्हेगार आहे, तो गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतो आहे, तर त्याला आम्ही मोक्या कायद्याप्रमाणे कारवाई करत होतो. पण आता BNS भारतीय न्याय संहितेमध्ये देखील ही तरतूद केलेली आहे की ज्यामध्ये संघटित गुन्हेगारीबद्दल देखील नाही का आम्ही ते कलम लावून संघटित गुन्हेगारीच्या बद्दल कारवाई करू शकतो.